बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। भारती विद्यापीठाच्या परिसरात गुंडांनी एका हॉटेल चालकाला बेदम मारहाण केली आणि जिवंत पेटवून देण्याचा प्रयत्न केला। या घटनेत हॉटेल चालक वाचला, पण त्याची दुचाकी जळून कोळसा झाली आहे। या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा तातडीनं आढावा घ्यावा असं म्हटलंय। सुप्रिया सुळे म्हणाल्या की कात्रज परिसरात ज्वलनशील पदार्थ टाकून एका व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। या घटनेपूर्वी त्या व्यक्तीला एका टोळक्यानं मारहाण केली होती। याबाबत त्यानं पोलिसांना कळवलं होतं। तिथं पोलीस वेळेत पोहोचले असते तर पुढील घटना टळली असती असं त्यांनी म्हटलंय। सुप्रिया सुळे म्हणाल्या की पुणे शहरात आजकाल गुंडांनी उच्छाद मांडलाय। कात्रज परिसरात एका व्यक्तीला अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। या घटनेपूर्वी सदर व्यक्तीला एका टोळक्यानं मारहाण केली होती। याबाबत पोलिसांना कळवलं होतं। तिथं पोलीस वेळेत पोहोचले असते तर पुढील घटना टळली असती। कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भानं गृह खात्याची यंत्रणा किती निष्काळजी आहे याचं हे उदाहरण आहे। माजी गृहमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा तातडीनं आढावा घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश द्यावेत। भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी पुणे दौऱ्यावर आलेल्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर तिखट टीका केली आहे। यावेळी त्यांनी त्यांचा ताफाही अडवण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेऊन कदम यांच्या ताफ्याला मार्ग मोकळा करून दिला। पोलीस बलात्कार करणारा आरोपी शरण येण्याची वाट पाहतायत का? तुम्ही इथं कोणत्या तोंडानं आलात? आरोपीला घेऊन या, अशा विविध प्रश्नांची सरबत्ती त्यांनी यावेळी गृहराज्यमंत्र्यांवर केली। तृप्ती देसाई यावेळी बोलताना म्हणाल्या की स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक केली जात नाही, पण लोकशाही मार्गानं आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतलं जातं। गृहराज्यमंत्री योगेश कदम घटना घडल्यानंतर 50 तासांनी इथं आले। आम्हाला त्यांना राज्यात काय चाललंय याचा जाब विचारायचा होता, भेटायचं होतं। यासाठी आम्ही त्यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला। दत्तात्रय गाडेसारखा साधा आरोपी सापडत नाही ही कसली यंत्रणा आहे? त्याच्यावर 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय। पोलिसांना लाखोंचा पगार मिळतो, फुकट मिळतो। पोलीस यंत्रणा निष्क्रिय झाली आहे। राजकीय दबावामुळे अशी अनेक प्रकरणं दाबण्यात आली। संतोष देशमुख हत्या प्रकरण घ्या, वाल्मिक कराड स्वतःहून शरण आला। आता या प्रकरणातही आरोपी गाडे सरेंडर होण्याची वाट पाहिली जाते का? रात्रभर महिला झोपल्या नाहीत। आज सगळ्या महिला आहेत, मुलं मुली आहेत, सर्वजण घाबरलेत। महिला एसटी मध्ये सुरक्षित प्रवास करतात, पण एसटी ही आता सुरक्षित राहिली नाही। बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीच्या वतीनं आज विशेष मोक्का न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। या आरोपपत्रात सीआयडीच्या तपासात काय माहिती समोर आली, यात मुख्य सूत्रधार कोणकोणते सबळ पुरावे सीआयडीला मिळाले आहेत याबाबत देखील यात उल्लेख असणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात 3 तपास यंत्रणांकडून तपास सुरू आहे। या सीआयडीच्या वतीनं आज आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे। त्यामुळे सीआयडीनं आरोपपत्रात केलेल्या दाव्याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरण तसंच खंडणी प्रकरणाचा तपास या माध्यमातून करण्यात आलाय। जवळपास 1400 पानांचं आरोपपत्र दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या प्रकरणात एकूण 8 आरोपी असून या 8ही आरोपांच्या विरोधात आतापर्यंत निष्पन्न झालेले पुरावे, तांत्रिक पुरावे, आरोपींचे जबाब देखील आज विशेष मोक्का न्यायालयात दाखल होणार आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं षडयंत्र कशा पद्धतीनं रचलं गेलं, यामध्ये वाल्मिक कराडचा कसा हात होता, याबाबत सीआयडीच्या वतीनं न्यायालयात याआधीही दावा करण्यात आला होता। त्याची सर्व माहिती पुराव्यांसह या आरोपपत्रात समोर येणार आहे। स्वारगेट बस डेपो परिसरात एसटी बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर आता महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग हाय अलर्टवर आलाय। या संदर्भात आज झालेल्या बैठकीत सर्व एसटी डेपोंमध्ये सीसीटीव्हीचे जाळे बसवण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्या आहेत। तसंच सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, एसटीच्या सुरक्षेसाठी एआय टेक्नॉलॉजीचा वापर, बसेसमध्ये जीपीएस यंत्रणा देखील अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तसंच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महामंडळावर आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी आपण करणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली। पुणे येथील स्वारगेट बस डेपो परिसरात बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर राज्य सरकारचा परिवहन विभाग हाय अलर्ट मोडवर आलाय। या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली। या बैठकीमध्ये एसटी महामंडळातील महिलांच्या आणि एकंदरीत प्रवाशांच्या सुरक्षेबाबत अनेक उपाययोजना करण्यावर चर्चा झाली आहे। या बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली। यामध्ये एसटी महामंडळाच्या सर्वच बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं, एसटी बस स्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करणं, तसंच सर्व बसला जीपीएस डिव्हाइस अनिवार्य करणं यासह एसटी महामंडळांमध्ये सुरक्षेसाठी एका आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी आपण करणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देण्याच्या प्रकरणात नागपूरचे प्रशांत कोरटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे आता त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणार आहे। यासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरला पोहोचले।
मात्र प्रशांत कोरटकर हे 2 दिवसांपासून राहत्या घरातून पसार असल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर त्यांचा मोबाईल सुद्धा स्विच ऑफ असून अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना कोणी पकडून दिलं असा वस्तुनिष्ठ इतिहास समोर आणण्याचा दावा केला होता. यावर प्रशांत कोरटकर यांनी इंद्रजित सावंत यांना मध्यरात्री फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल सुद्धा अपशब्द वापरले होते. त्यानंतर प्रशांत कोरटकर यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप इंद्रजित सावंत यांनी समाज माध्यमांवर टाकली होती. त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. कोल्हापूरमधील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे आता प्रशांत कोरटकर यांचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर पोलीस नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. कोरटकरचा शोध घेत असलेले कोल्हापूर पोलिसांचं एक पथक नागपुरातील त्यांच्या घरी पोहोचलंय. मात्र प्रशांत कोरटकर हे घरात नसल्याची माहिती त्यांच्या घरच्यांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता कोल्हापूर पोलीस कोरटकर यांच्या घरातील मंडळींकडून त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करतेय. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट सध्या तुफान गाजतोय. अभिनेता विकी कौशलनं साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेवरही सर्व स्तरातून कौतुक होत आहे. एकीकडे छावा सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे या चित्रपटाबद्दल वाद निर्माण झालेत. या सिनेमामुळे सोशल मीडियावर वाद प्रतिवाद सुरू आहेत. या वादाविषयी अभिनेता शरद पोंक्षे यांनी आपले रोखठोक मत मांडलंय. या सगळ्या भानगडीत क्रूरतेचे शेवटचं टोक औरंग्या बाजूलाच राहत असल्याचं ते म्हणाले. औरंगजेबाच्या विरोधात जी आग पेटायला हवी होती ती विझली आणि हिंदूंमध्ये आग पेटली. हाच हिंदू जातीला लागलेला शाप असल्याचं शरद पोंक्षे म्हणाले. शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर सुरू असलेल्या वादावरून इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत त्यांनी छावा चित्रपटानंतर सुरू झालेल्या वादावर भाष्य केलं. नमस्कार. छावा सिनेमा प्रदर्शित झाला आणि सगळा हिंदू समाज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांवर नितांत प्रेम करणारे सगळे अचानक एकवटले. हिंदूंना एक होण्यासाठी काहीतरी कारण लागतं. आपण सगळे एकवटलो. सिनेमा सुरू झाला. खूप सिनेमा चालायला लागला आणि त्याच्यावर वादविवाद सुरू झाले. मग ते गणोजी शेळकेंचे आत्ताचे जी पुढची पिढी आहे त्यांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली. मग दोन्हीकडनं वाद प्रतिवाद सुरू झाले. मारामाऱ्या सुरू झाल्या. भांडण सुरू झाली. या सगळ्या भानगडीमध्ये एक गोष्ट मात्र राहूनच गेली की औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे अनन्वित अत्याचार करून जे हाल केले, अनन्वित म्हणजे क्रूरतेचं शेवटचं टोक ज्याने गाठलं, तो औरंग्या मात्र बाजूलाच राहिला. म्हणजे खरं तर सिनेमा बघितल्यानंतर जसं सध्या महाराष्ट्रामध्ये काही घडलं की त्या एखाद्या नेत्याचे फोटोवरती मग त्या कुठल्या तरी एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असे ते फोटोला असे चपला बिपला मारतात, त्याच्यावर थुंकतात आणि असे सगळे जे प्रकार घडतात, तसं खरं तर औरंगजेबाच्या प्रतिमेवरती चपला मारायला हव्या होत्या. त्याचे पुतळे ठिकठिकाणी महाराष्ट्रात हिंदुस्थानामध्ये जाळले जात आहेत असं चित्र दिसायला हवं होतं. पण तसं दिसलं नाही. दिसलं काय? मराठा विरुद्ध ब्राह्मण समाज. मग हे म्हणणार की आमचे पूर्वज असे नव्हतेच, तुमच्या ब्राह्मणांनीच संभाजी महाराजांना मारलं, शिवाजी महाराजांना मारलं. मग ब्राह्मण म्हणणार की नाही, आमच्याकडे फक्त 2च होते, 4च होते, तुमच्या मराठ्यांनीच सर्वात जास्त शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचं नुकसान केलंय, तेच जास्त गद्दार होते. मग ते म्हणणार नाही 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 तुम्ही ब्राह्मणानेच सत्यानाश केला. ब्राह्मण म्हणणार त्यांनीच सत्यानाश केला. अरे ह्या सगळ्या भानगडीमध्ये आपण एक विसरून जातोय की औरंग्या बाजूलाच राहतोय. औरंग्याबद्दल जो राग, द्वेष जो नसानसात मिसळायला हवा होता, जी आग पेटायला हवी होती औरंगजेबाबद्दल, ती औरंगजेबाबद्दलची आग विझली. आणि आग कोणामध्ये पेटली? ब्राह्मण आणि मराठामध्ये. हिंदूंमध्ये आग पेटली. आणि हाच हिंदू जातीला लागलेला शाप आहे. कधी विचार करणार आहोत आपण? कधी? भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आमदार सुरेश धस यांना पुन्हा एकदा डावलण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असताना सुरेश धस यांना मंत्रिपदाची संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र सुरेश धस यांना तशी संधी मिळाली नाही.
त्यानंतर विधिमंडळ समित्यांमध्ये यांना प्रतिनिधित्व मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्यांना डावलत पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील आमदार नमिता मुंदडा यांची समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मागील काही महिन्यापासून भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप करतायत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सुरेश धस यांना डावललं असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील धस यांना नियोजन समितीमधून डावललं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा धस यांना महायुतीकडूनच धक्का देण्यात आलाय. त्यांच्याऐवजी बीड जिल्ह्यातून नमिता मुंदडा यांना संधी देण्यात आली आहे. मस्साजोग येथील संतोष देशमुख खून प्रकरण लावून धरणारे, या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडणारे आमदार सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीतून हटवण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला होता. हा निर्णय म्हणजे एक प्रकारे धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याची चर्चा होती. बीड जिल्हा नियोजन समितीच्या विधिमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित करायच्या 2 सदस्यांच्या नावात अजित पवार यांनी बदल केलाय. भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून आमदार विजयसिंह पंडित तर भाजपच्या कोट्यातून आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजित पवार यांचा हा निर्णय बीडच्या राजकीय दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मानला जात होता. आता भाजपनंही धस यांना डावलत नमिता मुंदडा यांना संधी दिली आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृह मंत्रालयाचा वापर राजकीय कार्यासाठी करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. या खात्याचा वापर विरोधकांना त्रास देण्यासाठी केला जात असल्याचं ते म्हणाले. तेच गृह खाते लाडक्या बहिणीच्या रक्षणासाठी वापरले तर महाराष्ट्राचं भलं होईल असा टोलाही त्यांनी लगावला. अत्याचार झाल्यानंतर आता ऍक्शन मोडवर येता का असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. पुण्यातील प्रकार हा दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखंच असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. पुण्यातील मोकाट टोळ्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही असा आरोप देखील त्यांनी केला. राज्यात पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दबाव असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय. आमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केलाय. शक्ती कायदा येऊ नये यासाठी कोणी फिक्सर बसले आहेत का असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. शक्ती कायदा आल्यानंतर फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील महिलांवर अत्याचार करून जे लोक बसलेले आहेत त्यांच्यापर्यंत कायद्याचे हात पोहोचतील का, म्हणूनच भीती वाटते का असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला. राज्यात महिलांवर अत्याचार होत असताना शक्ती कायदा का मंजूर होत नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय.